वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, लैंगिक समानता, महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यात सहभागी होण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत आणि असं आश्वस्तही केलंय की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातले महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। सर, काल तुम्ही एक नवीन वॉर रूम तयार केलेली आहे, नेमकी त्याची रचना कशा प्रकारे असेल, कशासाठी ती कार्यरत करेल? मुळातच आपल्याला आता ज्यावेळी जागतिक जे काही जिओ पॉलिटिकल परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे आपल्यासमोर काही देश हे त्या ठिकाणी ट्रेड चॅलेंजेस उभे करतायत, अशा परिस्थितीमध्ये या चॅलेंजेसला अपॉर्च्युनिटीमध्ये संधीमध्ये कसं परिवर्तित करायचं याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सुरू केला आहे आणि महाराष्ट्रातही आपण हे ठरवलंय की अशा प्रकारे जे ट्रेड बॅरियर्स तयार झालेले आहेत त्यातनं मार्ग काढण्याकरता अल्टरनेट मार्केट्स कसे तयार करता येतील, ते मार्केट्स डेव्हलप करण्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेस कसा करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे 100 रिफॉर्म्स की ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्या उद्योगांना सुलभता येईल अशा प्रकारचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्या आमचा जो मित्र आहे त्या मित्राच्या अंतर्गत आम्ही एक समिती देखील तयार केलेली आहे आणि दर महिन्याला एक याची आम्ही वॉर रूम तयार केलेली आहे, जी वॉर रूम किती रिफॉर्म्स आम्ही केले त्या रिफॉर्म्सचा आढावा हा दर महिन्याला घेणार आहे।